झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहतात तुमच्या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. यात कोणावरही आरोप नाहीत, यात कुठलेही घोटाळे नाहीत. तर तुमच्या आमच्या घरात जे घडतंय, जे वास्तव तुमच्या दारावर थपडार येतंय, त्याच्याविषयी आपण बोलतोय. रीलचा रिअल इफेक्ट, बाल गुन्हेगारी. चित्रपट किंवा मालिका बघून घरातली मुलं व्हायलंट होत आहेत का, आणि ती व्हायलंट होत असतील तर त्यावर पालकांनी कसं वागावं, समाजाने कसं वागावं आणि पोलिसांनी कसं वागावं, याची आपण चर्चा करतोय. आपण जातोय गौरी वैद्य. गौरी वैद्य एक चांगली कलाकार आहे आणि ती सुद्धा त्याच वयातली आहे. आपण तिच्याकडे प्रश्न घेऊन जातोय. गौरी, मला सांग, तुझ्या वयाची मुलं असं का वागतायत, अशी का व्हायलंट होत आहेत? माझ्या मते आता जी कॉम्पिटिशन वाढली आहे, प्रत्येक कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, तिकडे तुम्हाला स्टँड व्हावं लागतं. आणि काही प्रमाणात पालकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत मुलांकडच्या. आणि जेव्हा मुलांना अपयश येतं एखाद्या कॉम्पिटिशनमुळे किंवा काही, तेव्हा ते असं रिॲक्ट करू शकतात, त्यांचा अँगर एक्सप्रेस करू शकतात. अपयशाची भीती असते किंवा त्यांना कॉम्पिटिशनमध्ये स्टँड व्हायचं असतं. आणखीन एक म्हणजे वाईट संगतीमुळे किंवा त्यांच्या वाईट सवयींमुळे आता आपण बघू शकतो की टीनेजर्स सारखे मोबाईलवर असतात किंवा त्यांचा पालकांशी संवाद व्हावा तितका होत नाही. सो माझ्या मते हे एक रिझन असू शकतं असं. तो एक कारण असतो. एक पालकांमधला आणि मुलांमधला संवाद कुठेतरी तुटतोय. नक्कीच तो फार मेकॅनिकल होत चाललाय. नक्कीच. म्हणजे पैसे मागण्यापुरते आई वडील घरात आहेत आणि बाकीच्या वेळ, संपूर्ण वेळ आपण कोणाच्या संगतीत असतो, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण नेमकं काय पाहतो हेही आपल्याला कळत नाही. म्हणजे निव्वळ माध्यम नाही तर तुमच्या हातातला मोबाईल फोन हे सुद्धा तुमच्यावरचं एक प्रकारे तुमच्या प्रायव्हसीवरचं आक्रमण आहे. हाच प्रश्न घेऊन मी जाणार आहे. पोलीस उपायुक्त नाशिक शहर DS स्वामी सर, मला सांगा, तुम्ही चर्चा ऐकताय, या सगळ्या चर्चेमधून पोलिसांचा नेमका अशा बाल गुन्हेगारांकडे बघायचा दृष्टिकोन काय? गेले अनेक वर्ष आपण या क्षेत्रात काम करताय. याच्यापूर्वी मी म्हणजे हा विषयापूर्वी मला थोडंसं एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. बोला. की जी बाल गुन्हेगारी, हॅलो बोला. हा, जी बाल गुन्हेगारी आपण बघतोय याच्यामध्ये दोन वर्ग, म्हणजे असं वर्गीकरण मला अपेक्षित म्हणजे करावं वाटतं. की याच्यामध्ये आम्ही झोपडपट्टी, ज्याला आपण स्लम एरिया म्हणतो, त्याच्या भागातली आपण गुन्हेगारी बघतो. आणि त्याचप्रमाणे आपण मिडल क्लास किंवा थोडासा हायर सोसायटी असं म्हटलं किंवा कुठलीही सोसायटी, तो वर्ग सोडून अशी प्रकारची एक गुन्हेगारी बघतोय. तर याच्यामध्ये जसं फक्त एकाला, कुठल्याही व्यक्तीला किंवा एखाद्या मीडिया जसं म्हटलं किंवा एखादी चित्रपट आहेत, असं कुठल्याही एकाला मला वाटत नाही की दोष देणं किंवा हा मुद्दा आहे. मुद्दा फक्त असा आहे की त्याला लागणाऱ्या सवयी कसा आहेत, संस्कार ज्याला आपण म्हणतो. म्हणजे संस्कार जे आपण म्हणतो की मुळात आई वडील किंवा ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणचे आई वडिलांचे पहिले संस्कार, म्हणजे ज्या ठिकाणी राहतो त्या समाजाचे संस्कार, शाळेमध्ये जात असेल तर शाळेचे संस्कार, आणि त्याच्यामध्ये जे त्याचे मित्र वगैरे असतात अशा प्रकारचे मित्र ह्यांचे संस्कार. म्हणजे ह्या सगळ्या संस्कारातून एखादा मुलगा जो आहे तो वाढतो. आणि असं वाढीस लागल्यानंतर त्याच्यामध्ये काही वाईट गोष्टी आणि काही चांगल्या गोष्टी, जर चांगल्या गोष्टींनी वाईट गोष्टीवर मात केली तर तो चांगला म्हणून पुढे येईल. आणि वाईट गोष्टी जर त्याच्यावरती मात करत असतील किंवा त्याच्यातल्या चांगल्या गोष्टींवरती मात करत असतील तर मग तो वाईट म्हणून पुढे येतो. किंवा अशा प्रकारचे गुन्हेगारी म्हणा किंवा वाईट मार्गाला लागणं, ज्याला आपण म्हणतो, नशा असेल कुठलीही किंवा काही असेल, तर अशा पद्धतीचा एक मुद्दा होतो. डॉक्टर स्वामी, तुम्ही अतिशय योग्यपणे सांगितलं की प्रत्येक मुलामध्ये एक नायक असतो आणि एक खलनायक असतो. सवाल असा आहे की तुम्ही नायकाला आवाहन करताय का खलनायकाला? कळीचा मुद्दा असा आहे की पोलीस या बाल गुन्हेगारांकडे कसं बघतं? येस, एक्झॅक्टली. मला थोडंसं पुढे जाऊन आणखी मला ह्याच्यावरचा मुद्द्यावरती येतो. मला असा मुद्दा एक आणखी माझा आहे की बघा, थोड्याशा चांगल्या घरामध्ये जर समजा वय वर्ष, म्हणजे आपण कशा प्रवृत्तीनं आपण पुढे नेतो ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जर समजा एखादा 18 वर्ष वयाचा मुलगा नसेल तरी पण एखादा आपण त्याला मोटार बाईक आपण घेऊन देतो. आजकाल तुम्ही बघताय आई वडील त्याला ते घेऊन देतात. कॉलेजला जात असेल, थोडं कमी वयाचा असेल, शाळेला जात असेल तरीही. आणि माझं नेहमी उदाहरण मी असं देत असतो. आमच्या सगळ्या मिटिंग्समध्ये, आम्ही सगळ्या नाशिकमध्ये कम्युनिटी पोलिसिंग असं घराघरापर्यंत जाऊन माननीय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मिटिंग्स घेतो. त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की शाळेमध्ये गेलो तरी सांगतो की तुम्ही हात वर करा की तुमचे पालक हे तुम्हाला बाईक चालवू नको असं म्हणतात का, किंवा तुमच्याकडे बाईक नाही का? सगळेजण हात वर करतात, आमच्याकडे बाईक आहे. म्हणजे जर समजा 18 वर्षाचा मुलगा कमी वयाचा असेल, 18 पेक्षा, त्याच्याकडे लायसन्स नाहीये, तर तो बाईक चालवत असेल तर आईचा ऊर असा भरून येतो. आणि त्यातल्या त्या ट्रिपल सीट चालवत असेल तर आईचा ऊर आणखी भरून येतो. तिला असं वाटतं, बघा माझा मुलगा किती वेगात गाडी चालवतोय, ट्रिपल सीट चालवतोय. म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपण नेमका कायदा बाह्य किंवा कायदा तोडण्याचं जे काही सांगतोय किंवा तसं करण्यासाठी प्रवृत्त करतोय, ह्याला सगळेजण जबाबदार आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टींकडे पोलिसांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो नेहमी असाच आहे की आम्हाला ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे 2000चा,
तर ह्या ऍक्ट प्रमाणे आम्ही त्यांना बघतो. जे काही आमच्याकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्युवेनाईल जस्टिस असं पोलीस युनिट असतं, ज्युवेनाईल पोलीस युनिट. तर त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही जरी बाल ज्याला आपण म्हणतो की ज्यांनी काहीतरी असा क्राईम केलेला आहे, तर आम्ही त्याला त्याची इन्व्हेस्टिगेशन किंवा कुठल्याही गुन्ह्यामध्ये जर संशय असेल तरी पण आम्ही आणत नाही. त्याच्याबद्दलची पूर्ण खात्री केली, पुरावा असेल तर आम्ही पोलीस स्टेशनला आणतो. आणि आमच्याकडे जे काही शिक्षित असे म्हणजे PSI दर्जाचा अधिकारी असतो, तो शिक्षित आहे, त्याला सांगतो आम्ही की त्या मुलांसोबत कसं वागायचं, त्याचं बिहेवियर जे आहे ते आपलं कसं ठेवायचं आहे. आणि त्याला आपण एक लहान मुलगा म्हणून त्याच्याकडे आपण बघून त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने त्याला आपण प्रश्न विचारायचे. डॉक्टर स्वामी, इथे तुम्हाला थांबून एक बारीकसा प्रश्न असा विचारायचा आहे की भारतीय दंड संविधान 376 अन्वये 16 वर्षाखालील मुलांनी जर गुन्हा केला तर तो गुन्हा मानला जात नाही, हे खरं आहे का? आणि असं असेल तर कोणत्या प्रकारची केस तुम्ही नोंदवता आणि त्याला कसं हँडल करता? नाही, कुठलाही जरी गुन्हा असेल, 376 जरी असेल तरी तो रेपचा गुन्हाच तो होतो त्याच्यावरती. फक्त मुद्दा असा आहे की ज्युवेनाईलची जी व्याख्या आहे ती 18 वर्ष वयापेक्षा कमी जो वयाचा मुलगा आहे, म्हणजे जर समजा 17 वर्ष 11 महिने आणि 29 दिवस असतील तरी पण तो ज्युवेनाईल समजला जातो. आणि ज्युवेनाईल असेल तरी त्याच्यावरती गुन्हा तोच दाखल होतो, परंतु त्याला आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो बाल गुन्हेगार ज्याला आपण म्हणतात किंवा बालक वय ज्याचं कमी आहे तशा प्रकारचा आपण त्याला संबोधतो, पण सेक्शन तेच लागतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.